पुरंदरची जी जागा आहे ती जागा फिजिबल आहे आणि त्यामुळे त्या जागेवर एअरपोर्ट केलं जाऊ शकतं। कऱ्हेच्या खोऱ्यात छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाची घोषणा झाली आहे। त्यामुळे पुण्याजवळून थेट सातासमुद्रापार झेप घेता येईल। पुणे विमानतळाच्या विस्ताराच्या मर्यादा आहेत, त्यामुळेच पुरंदरच्या जागेला प्राधान्य देण्यात आलंय। पुरंदर हे छत्रपती संभाजीराजे यांचं जन्मस्थान। या ऐतिहासिक स्थळापासून प्रस्तावित विमानतळाची जागा ही केवळ 15 किलोमीटरवर आहे। त्यामुळे विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव निश्चित करण्यात आलंय। जवळजवळ पुण्यातल्या 6 जागांना व्हिजिट केली आणि या 6 जागांपैकी पुरंदरची जी जागा आहे ती जागा फिजिबल आहे आणि त्यामुळे त्या जागेवर एअरपोर्ट केलं जाऊ शकतं अशा प्रकारचं पत्र हे एअरपोर्ट अथॉरिटीने दिलं। नवीन विमानतळाचं नाव छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल। या विमानतळाला जवळपास 2400 हेक्टर जागा लागणार आहे। 4 किलोमीटरच्या 2 धावपट्ट्या असतील। या विमानतळामुळे उद्योग आणि शेती व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे। पण खानवडी, पारगावसह 7 गावातल्या लोकांनी आता विमानतळाला विरोध सुरू केलाय। आमच्या परपंचाची राखरांगोळी करून जर हे पुरंदरच्या विकासाचं स्वप्न पाहत असतील तर ते आम्ही कधीच होऊ देणार नाही आणि आमचा हा लढा आम्ही प्रखरपणे आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत, जोपर्यंत आमचं अस्तित्व आहे तोपर्यंत आम्ही हा लढा कायम देणार आहे। ह्या 7 गावात जर विमानतळ होणार असेल तर आम्ही आत्मदान करू। जिल्हा परिषद तालुका पंचायतच्या निवडणुकीतून लोकांना गुमराह करण्याचा थोडा प्रयत्न केलेला दिसतोय, पण जर लोकांना अजून प्रपोजल काय हेच माहित नाही तर विरोध कसा करता? विकास तर व्हायचा असतो, अख्ख्या तालुक्याचा तो विकास होणार आहे आणि म्हणून कुठच्याही प्रकारचं प्रपोजल नसताना नाहीच म्हणायचं अशी जी मानसिकता केली ती चुकीचे काही लोकांनी केले। मी आता त्यांना स्पष्टपणे सांगितलं की काय करायचं ते आपण ठरवू, पण पॅकेज काय आहे की कमीत कमी 25 ते 30% परतावा मिळणार आहे। ज्या 7 गावांचा विरोध आहे त्यात महात्मा फुलेंच्या खानवडी या मूळ गावाचाही समावेश आहे। त्यामुळे इथं असलेल्या महात्मा फुलेंच्या स्मारकाचा मुद्दा संवेदनशील बनू शकतो। 80% लोक शेतीवर आहेत तर सगळ्यांचा विरोध आमच्या शेतकऱ्यांचा। आम्ही शेती देणार नाही आणि विमानतळ होऊ देणार नाही। हे जर विमानतळ झालं तर आमच्या ऐतिहासिक गावाला पूर्णपणे धोका पोहोचणार आहे। ज्यांचा रोज त्या शेतीवरच उदरनिर्वाह चालतो असे सर्व शेतकरी विस्थापित होणार आहे। गावाचं गाव पण नष्ट होणार आहे। पुरंदर तालुक्यात विमानतळ झालं तर गेल्या 30 वर्षांपासून धूळ खात पडलेली मागणी पूर्ण होईल। त्यासाठी काही गावांमधून होणारा विरोध हा सरकारला दूर करावा लागेल। तसं झालं तर या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे कऱ्हेच्या खोऱ्याचा मात्र विकास होईल यात शंका नाही। या 7 गावांमधील लोक मोबदला किंवा पुनर्वसन या विषयावरती साधी चर्चा करण्याची तयार नाहीत, कारण त्यांचा मुळात त्यांची जमीन देण्यासच विरोध आहे। हा विमानतळ घोषित करण्याआधी सरकारकडून इथल्या लोकांशी कोणत्या प्रकारची चर्चा करण्यात आली आहे किंवा त्यांना विश्वासात घेण्यात आलंय असं जाणवत नाही। दुसरा संवेदनशील मुद्दा म्हणजे महात्मा फुलेंच्या इथल्या स्मारकाचा, त्यांच्या इथल्या जन्मस्थळाचा। त्यामुळे पुरंदरमधील हा प्रस्तावित विमानतळ तडीस नेणं हे राज्य सरकारसाठी कसोटी असेल। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, खानवडी।